नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मुंबई महापालिका निवडणुकासाठी भाजप आणि शिंदेची शिवसेना यांची युती झाली आहे. दोघांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. ही युती उद्धव ठाकरे राज ठाकरेपुढे आव्हान उभे करण्याची चर्चा आहे. मात्र ठाकरे बंधूंनी एमआयएम समीकरणावर लक्ष केंद्रित केल्याने तब्बल 113 जागांवर ठाकरे बंधू सहज विजयी होतील अशी चर्चा आहे. मराठी आणि मुस्लिम हे एमआयएम समीकरण लक्षात घेत ठाकरे बंधूंनी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. मुंबईतील 77 वार्डामध्ये मराठी मतदारांची वर्चस्व आहे, तर 41 वार्डमध्ये मुस्लिम मतदारांचा दबाव आहे. मुस्लिम मराठी मतांच्या जोरावर मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना सहज विजय मिळवणे शक्य असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तब्बल 25% मतं मिळाली होती, तर भाजप 24% मतासह दुसऱ्या स्थानावर होती. ठाकरेंच्या मराठी मतामध्ये फूट पाडण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेतल्याची चर्चा आहे. मात्र मराठी मतदार सर्वाधिक असलेल्या वार्डमध्ये ठाकरे बंधूंना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत परप्रांतीय विरुद्ध मराठी असे समीकरण तयार होऊन मराठी मतदार ठाकरेंसोबत येतील अशी शक्यता आहे. भाजपची मतदार ही उत्तर भारतीय, हिंदी भाषिक तसेच गुजराती मतदारांवर असणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील काही मराठी मते त्यांच्याकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे बंधू मराठी मुद्द्यावर निवडणूक लढण्याची रणनीती करत असताना भाजप मात्र ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढण्यासाठी सज्ज झाले असल्याचं बोललं जात आहे. तर निवडणुकापूर्वीच 113 जागेवर ठाकरे बंधूंचा विजय निश्चित मानला जात आहे. तर मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.